जे तुम्ही जसा उल्लेख करत आहेत ते शिवसेनेचे नाही तर गद्दार टोळीचे आमदार आहेत. शिवसेना ही एकच आहे आणि शिवसेनेच्याच नेत्यांनी तो व्हिडिओ ट्विट केलेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ही एकच आहे. गद्दार टोळीचा जो व्हिडिओ ट्विट केलेला आहे हा भयानक आहे. आणि म्हणून काल पण मी विचारलं की हा सगळा जो प्रचार सुरू होता आणि आता पण पुढच्या एका आठवड्यात प्रचार जो काही होणार आहे त्या गद्दार टोळीचे जे नेते आहेत, गँग लीडर आहेत, त्यांनी पण हेलिकॉप्टरमध्ये उतरून म्हणजे काय 1.5 तासाच्या प्रचारासाठी 2 मोठ्या बॅगा नेल्या. त्याच्यातून कुठच्या आनंदाच्या शिधाचं वाटप होत होता ते आज टीव्हीवर आलेलं आहे. पण जसं ह्यांचा व्हिडिओ आला तसं छत्रपती संभाजीनगर मधले एक आमदार त्यांचा एक व्हिडिओ आला. अनेक अशा आमदारांचे व्हिडिओ आलेत. मग कोणाच्या जमिनीचं आलं असेल, कोणाच्या पैशाच्या नोटाचं आलं असेल, कोणाच्या दादागिरीचं आलं असेल, कोणी कोणाला मारतानाच आलं असेल. पण एकच प्रश्न आहे की जी भाजपा स्वतःला द पार्टी विथ डिफरन्स हे सांगायची, जी भाजपा सगळ्यांना सांगते की न खाता हूं न खाने देता हूं, न खाता हूं न खाने देता हूं. मग हे सगळे जे आजूबाजूला घेऊन फिरताय तुम्ही, सत्ताधारी म्हणून बसवलेले आहेत, अधिकाऱ्यांच्या डोक्यावर बसवलेले आहेत, जनतेच्या डोक्यावर बसवलेले आहेत, हे कुठच्या धोरणात येतात नक्की की तुम्ही यांचं संरक्षण करताय? का यांच्यावर कारवाई होत नाही? काय नाटकं होत नाहीयेत? आणि कधीपर्यंत थांबणार तुम्ही? बरं त्या 22 मध्ये ह्यांचं नाव आहे की नाही हे जरा ती 22ची यादी